काल पंचायत समिती बोर येथे झालेल्या मासिक सभेमध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीच्या वाटपाच्या संदर्भात या ठिकाणी झालेला आमच्यावरचा अन्याय, या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेत आहोत। त्या ठिकाणी गेले 19 जून रोजी 15 वित्त आयोगाच्या निधी वाटपा संदर्भात विशेष सभा या ठिकाणी बोलवण्यात आली होती। या विशेष सभेमध्ये सभापती महोदयांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कामं सुचवा। आम्ही त्यांना सांगितलं की हे कामं सुचवताना आम्हाला समान वाटप हवं आहे, कारण की हा निधी लोकसंख्येनुसार येतो आणि तो लोकसंख्येनुसारच खर्च होणे अपेक्षित असतं। प्रत्येक गाण्यामध्ये समान वाटप होणं अपेक्षित असताना सभापतींनी आम्हाला फक्त यादी मागवली। कालच्या मीटिंगमध्ये यादी मागवलेली असताना आमच्या याद्या न बघताच त्यांनी दुसरी कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याकडून यादी तयार करून आणली। त्याच्यामध्ये आमच्या एकाही कामाचा समावेश नव्हता। आमच्या गणात जरी त्यांनी कामं टाकली तरी आम्हाला कुठे विचारात घेतलं नाही। आमचे मूलभूत प्रश्न काय आहेत, आमच्या गणामध्ये जे प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती, आम्हाला न विचारात घेता त्यांनी आमच्या वार्डामध्ये 28 लाखाची कामं, ते बी त्यामध्ये सौरदिवे, हायमॅक्स असे काहीतरी कार्यकर्त्यांच्या घरापुढे लावण्याचं काम केलंय, त्यांना खुश करण्याचं काम केलंय। जे मूलभूत प्रश्न आहेत, स्मशानभूमी असं, जसं रस्ते असतील, गटर लाईन असतील, असे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून, सार्वजनिक प्रश्न बाजूला ठेवून वैयक्तिक कार्यकर्ते खुश करण्यासाठी त्यांनी ते काम सुचवलेत। आणि ह्या सर्व असमान वाटपाला, कारण की आमच्या 4 जणांमध्ये मिळून फक्त 80 लाख निधी त्यांनी दिलेला आहे, त्यांच्या 4 जणांमध्ये जवळजवळ 4 कोटी 20 लाखाचा निधी त्यांनी घेतलेला आहे। आणि एवढा मोठी असमानता आम्हाला मान्य नाही। न्याय लढण्यासाठी आम्ही न्याय प्रविष्ट करून हा निधी आम्हाला आमच्या लोकांना, आमच्या भागातील लोकांची कामं करण्यासाठी मिळणं अपेक्षित आहे। यासाठी आम्ही लढा न्याय प्रविष्ट करणार आहोत।